नमस्कार मित्रांनो, आज आपण एक ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करणार आहोत, रिव्हर राफ्टिंग. आणि हे आहे स्पॉट नर्मदा रिव्हरमध्ये. स्टॅच्यू ऑफ युनिटी ह्या जागेमध्ये हा स्थित आहे. चलिए फॉरवर्ड पैडल, पानी खींचो एक साथ, बॉडी को यूज करके, कम ऑन. मित्रांनो, राफ्टिंग सुरू होत नाही तोपर्यंतच इथे सगळ्यात मोठा झटका म्हणजे हा जो पहिला वर्लपूल आहे तो फार मोठा आहे आणि तुम्हाला तो दिसेलच किती जबरदस्त पाण्याचा इथे मारा होत होता ते. चला तर मग एन्जॉय करूया. गेट बैक, गेट बैक, ऑल गुड. ठीक है, आगे मूव करना है, आगे जाना है. हाजी थोड़ा कैमरे में हाई हुई करो ना. मित्रांनो, हा इव्हेंट आमच्या कंपनीने ऑर्गनाईज केला होता आणि आम्ही आमच्या ॲन्युअल मीटिंगसाठी गेलो होतो. त्याच्या सेकंड डेमध्ये आम्हाला हा एन्जॉय करायला मिळाला होता, स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे पॅकेजेस आहेत. तुम्हाला कोणतं पॅकेज घ्यायचं आहे ते तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही हा जर परिसर सगळा जर फिरायचा असेल तर तुम्हाला टोटल 3 ते 4 दिवस पाहिजे आहेत आणि सगळे पॅकेजेस कंप्लीट करायचे असतील तर. त्यातला आमचा एकच दिवस होता, त्यामुळे आम्ही 2-3 पॅकेजेस घेतले होते. त्यातला एक रिव्हर राफ्टिंग. साधारण 1200 रुपये हे तिकीट आहे आणि तुम्हाला इथे 4 स्लॉट्स आहेत दिवसामध्ये. 5 किलोमीटरचं राफ्टिंग आहे. राफ्टिंगला यायच्या तुमचा जो स्लॉट आहे त्याच्या अर्धा तास आधी तुम्हाला तिथे पोचायचं आहे, कारण की तिथे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं 15 ते 20 मिनटाचं. काय करायचं, काय नाही करायचं, कसं तुम्हाला सेफ्टी प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला स्वतःला सेफ कसं करायचं. समजा बोटीतून खाली पडलात, राफ्ट कसा चालवायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं एक शॉर्ट ट्रेनिंग 15-20 मिनटाचं दिलं जातं आणि दे आर व्हेरी स्ट्रिक्ट. तुमच्याबरोबर कोणतीही लूज वस्तू, मोबाईल, चष्मा आणि बॅग्स असं काही किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे तेही ते अलाउ करत नाहीत. चप्पल पायामध्ये असणं गरजेचं, चप्पल किंवा शूज असं काहीतरी तत्सम वस्तू पायामध्ये असणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे बघितल्या जातात आणि मगच तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यांच्या प्रिमायसेसमधून पुढे पाठवलं जातं. इथे येण्यासाठी त्यांचा जो पार्किंग लॉट आहे तिथे त्यांची गाडी अवेलेबल असते. फक्त तुम्हाला तिथे रिपोर्ट करायचं आहे. तिथून तुम्हाला ती जीप आहे ती तुम्हाला सगळ्यांना आतमध्ये घेऊन येते. त्याच्यानंतर त्या स्पॉटला सोडते. आपला 5 किलोमीटरचा राफ्टिंगचा अनुभव कंप्लीट केल्यानंतर पुढे परत गाडी असते, ती परत आपल्याला घेऊन पार्किंग लॉटच्या इथे त्यांचा जो स्पॉट आहे त्या स्पॉटला आपल्याला सोडते. तर हा एक अद्भुत अनुभव आहे आणि तुम्ही ह्या जागी येण्यासाठी केवडिया एक्सप्रेस म्हणून आहे, बरोडामध्येच ही जागा आहे. बरोडा जे जंक्शन आहे किंवा स्टेशन आहे त्याच्या पुढेच ही केवडिया म्हणून हे लास्ट स्टॉप आहे ट्रेनचा. तर इथे तुम्ही येऊ शकता आणि ह्याच्या पुढे तुम्ही जर स्टॅच्यू ऑफ युनिटीची वेबसाईट आहे ती तुम्ही ट्राय करा. त्या वेबसाईटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस आहेत, ते तुम्ही सगळे ट्राय करा. आजूबाजूला भरपूर हॉटेल आहेत. मी तरी तुम्हाला एवढंच सांगेन, त्यांच्याच प्रिमायसेसमध्ये तुम्ही हॉटेल बुक करा, जेणेकरून तुमचा ट्रान्सपोर्टमध्ये वेळ जाणार नाही आणि त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही सकाळ ते संध्याकाळपर्यंत अगदी आनंद लुटू शकता. चला तर अशाच प्रकारचे अजून भरपूर स्टॅच्यू ऑफ युनिटीमधले आपले व्हिडिओज आहेत, ते तुम्हाला येत राहतील. तर बघत राहा आणि जर काही अजून माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आता तुम्ही आमच्या राफ्टिंगचा अनुभव घ्या. चलिए गो फॉरवर्ड, गो फॉरवर्ड, कम ऑन पावर, कम ऑन बॉयज, गो 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 गो, बॉडी यूज, फॉरवर्ड फॉरवर्ड फॉरवर्ड, गेट डाउन. ओके, गेट बैक, गो फॉरवर्ड. मित्रांनो, एका बोटीमध्ये 6 जण असे बसलेले असतात किंवा 8 जण असे बसतात आणि त्यांच्या एकाच वेळी भरपूर बोटी निघत असतात. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्हाला त्या 6 किंवा 8च्या ग्रुपमध्येच यायला लागेल. ते तुम्ही कन्फर्म करा आणि मगच इथे या. नाहीतर जे शेवटची व्यक्ती असतील त्यांना बोटीमध्ये बसायला मिळणार नाही, कारण की त्यांचे नंबर ऑफ पीपल जे काही आहे ते फार लिमिटेड आहे. ह्याच्या व्यतिरिक्त हा जो काही व्हिडिओ शूट केलेला आहे हा त्यांच्याकडे गोप्रोज आहेत. ते मला वाटतं 1000 रुपये काहीतरी चार्ज करतात, म्हणजे साधारण
तुम्हाला डिपेंड्स, तुम्ही निगोशिएट पण करू शकता. तर आणि ते पैसे देऊन तुम्ही तुमचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेऊ शकता. पण ते त्यांच्या हिशोबानेच रेकॉर्ड करणार, कारण की तुम्ही ह्या ठिकाणी रेकॉर्ड कोणतीही गोष्ट करू शकत नाही. मी माझा कॅमेरा घेऊन गेलो होतो, पण त्यांनी मला सांगितलं की हे रिस्की आहे, कॅमेरा तुटेल फुटेल तर आम्ही जबाबदार नाही, किंवा ॲक्सिडेंटही होऊ शकतात. जसं तुम्ही आमच्या राफ्टिंगमध्ये बघितलं, एक ॲक्सिडेंट झालेला आहे. आणि तर ते काही जास्त मोठा ॲक्सिडेंट नाही, पण डॅमेज होऊ शकतो. म्हणून स्वतःचा कॅमेरा कॅरी करणं हे फार धोकादायकच आहे. त्यामुळे त्यांचंच रेकॉर्डिंग वापरा असं मला वाटतं. Get back! Get back! Back pedal, back pedal, back pedal. Okay, stop. Okay, pedal high five. Woo! Good, nice. Okay, stop, stop, stop. Forward pedal. Okay, stop. Okay, go forward. Come on, power. Forward, 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 forward. Come on. Power लगाएं सब लोग. Okay, stop. तो हमारा जो यूनिटी था, यूनिटी गया, ठीक है. तो आधा सेक्शन हमने कर लिया, तो अभी आधा और बाकी है हमारे पास. यस है, ऐसे हल्के भी हैं. चलिए फॉरवर्ड. ओके, स्टॉप स्टॉप स्टॉप. एक बारी में ही सुनना है. चलिए. ओके, गेट रेडी टू नेक्स्ट ड्रॉप. जो नेक्स्ट ड्रॉप आ रहा है उसका नाम है शूट. यस. चलिए फॉरवर्ड. बॉडी यूज करो तो इजी होगा, ज़्यादा पावर यूज नहीं होगा आपका. बॉडी यूज करो बस. यस, कम ऑन, पावर. ओके, स्टॉप. ओके, लुक एट द कैमरा, से हाय. आई एंजॉय. मजा आ रहा है? बहुत. ठीक है, मजा आ रहा है. ओके, गेट डाउन. पीछे देखें, कैमरे की साइड. गेट बैक. बैक पैडल, बैक पैडल, बैक पैडल. बैक करो, बैक करो. सोचना नहीं है. बैक बैक बैक. स्टॉप. देखो, पहले रुक जाते तो जाना ही है आपने झाड़ियों में. मैंने पहले भी बोला ना, क्विक रिएक्शन. नदी में हाई फाई करें. चलिए, रिपीट. सामने देखो. Okay, go forward. Come on, power. Come on. Go hard forward, fast. Okay, stop. Okay, forward. Okay, stop. Get down. Okay, get back. Okay, pedal high five. देख के लगे ना है. ओके, बैक पैडल. पावर लगाएं लीडर साहब. बैक में पानी को पुश करो तो बैक करो. ओके, स्टॉप. गो 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 गो. कम ऑन, बॉडी यूज, बॉडी यूज. फॉरवर्ड फॉरवर्ड फॉरवर्ड. कंटिन्यू, बॉडी यूज करें सब लोग. चलिए 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 चलिए. फॉरवर्ड फॉरवर्ड फॉरवर्ड. ओके, स्टॉप.
Okay, forward. Okay, stop. Stop. चलिए लास्ट ड्रॉप है. चलो गेट डाउन है. ड्रॉप पकड़ के गेट मित्रांनो, डाउन. हा होता रणरणत्या उन्हामध्ये थंडगार पाण्यामध्ये केलेला राफ्टिंगचा प्रवास. तुम्हाला हा कसा वाटला ते आम्हाला कळवा आणि आमचे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात त्याच्याबद्दलही कमेंट करून कळवा. व्हिडिओ जर चांगले वाटत असेल तर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आम्ही इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब ह्या तिन्ही मीडियमवरती अवेलेबल आहोत. आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. हे जर सगळं तुम्ही केलं तर त्याचे आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि आम्ही असेच नवनवीन व्हिडिओज, नवनवीन लोकेशन्स इन्व्हेंट करू शकतो आणि तुम्हाला दाखवू शकतो. त्याबद्दल आता धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच आणि बघत राहा आमचे चॅनल्स.